श्रीराम भावांनो, सर्वांचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आणि काल तुम्ही ब्लॉगला खूप चांगला प्रतिसाद दिला, असंच देत राहा. आणि आज आम्ही परत चाललोय जिम करायला आणि खूप लेट झालोय ऑलरेडी. आम्ही सफरचंद घेतलाय, सफरचंद खाऊन घेतो, मला खूप भूक लागली. आणि काय झालं की मी काल रात्री एडिट करता करता खूप वेळ झालं, सो लेट झोपलो. आणि यशला पण मी खूप वेळ केला आज, तर 8:30पेक्षा जास्त झाल्यात आज आम्हाला टाईम. तर पटकन जाऊया आपण जिममध्ये आणि वर्कआउट करूया. यश, एक दिवस आपल्या घराशी असेल 1220. मुकाचा तर बॅग धर, मोठं स्वप्न बघू नको का. हा कडे पैसा वाढलेला आहे, नवीन बार आणतात आपल्या जिमचा आहे ना सर. संध्याला पैसे भरा सांगा आता बारा आणलाय नवीन तुमचे मी भरत नाही तर, आणि त्याला टॅग कर, मेन्शन कर, सगळं कर का मी बोलतोय म्हणून. आई शपथ. यश फीस भर, मी पण ना भरली, तू भरून टाक पण. झाल्या भावांनो, यश आणि आमचा खूप बोरिंग झाला ना यश वर्कआउट आज. खूप घाण वर्कआउट झाला, कारण की मी खूप लेट झालो, काल रात्री लेट झोपलो. सो उद्या लवकर येऊ दादा. सर चला बाय बाय. आणि सर त्याची भेट झाली आता. जीव सुपर लगे ब्लॉग मध्ये प्रभात संधी. चला आता सर तुम्हाला भेटतो घरी भावांनो, आणि काहीतरी जाऊन खाऊन घेतो. आधी भूक लागली आहे मला, फ्रेश वगैरे होतो. आणि बाबा तर भावांनो, आता मी जातोय तिकडे बाहेर. जरा पोरांनी काहीतरी केलंय, मला हर्षद बोलवायला आला होता की दादा पटकन चल काहीतरी बनवलंय आम्ही बघायला चल. तर मी जाऊन येतो. तो बोलला ब्लॉगसाठी शूट करायला ये. तर बघू काय बनवलंय त्याने, आता माहीत नाही आम्हाला पोरांनी काय बनवलंय. जाऊन मी चेक करतो. मी पण फ्रेश वगैरे झालो जस्ट, म्हणजे झोपलो नाही आज मी, झोप खूप येते मला पण, झोपलो नाही. तर आल्यावर तर झोपू शकत नाही, बाहेर जायला लागेल परत 7 वाजता आपल्याला. 15 मिनटं पडलो तर पडलो. जेवण वगैरे झालं आहे ऑलरेडी माझं, आणि संध्याकाळचा वेळ झाली आहे. तर चला पटकन जाऊया बाहेर. त्यांनी काय आणलं आहे, काय बनवलं आहे, काय माहीत मला काहीच अंदाजा नाही आहे. पण एवढं माहीत आहे की बैलगाडीची रिलेटेड आहे, बैलगाडीशी रिलेटेड काहीतरी रिलेटेड. इंग्लिश थोडी कच्ची आहे. सो तर काय बघूया जाऊन आपण पटकन आता तिथे. बघा मस्त संध्याकाळचा टाईम आहे. मला प्रॉपर अंदाजा नाही आहे की प्रणव कुठे आहेत. बाबा तिकडे येत ते. एक मिनिट. मोती पण आलाय. हा पाणी कसा पावसाळ्यात वाहून जातो, पण असा स्टॉप असतो ना पाणी, सो पाणी पूर्ण घाण होऊन जातं. ही गाडी बनवली का तुम्ही? हा, तर हा नवीन आविष्कार आहे यांचा. तर याच्यावर मी विराजमान होणार. हा चालेल. तर या साईडला आलो तर काहीतरी फायदा व्हायला पाहिजे की नाही. आपल्याकडे बैल बरीच आहेत, 4 बैल आहेत. तर भावांनो बघा, आता ही आमची बैलगाडी पकडायला का बसा जाऊया. अच्छा, प्रॉपर बैलगाडी सर का. ओके. तर माझी हवा टाईट होते. ये तर आता एक्सपिरियन्स बघू. बैल चेंज झालेला आहे. स्टार्ट. हॅलो घ्या रे पाठव काय. हॅलो स्वराज. आलू गे बिनजोड बैला आमची. बाबा बैलगाडीची मजाच भारी, एकदम भारी बनवली. आणि कोणी डिझायनर कोण होता याचा? हा, इंजिनियर कोण होतं? बाबा इंजिनियर डिझाईन.
डिझायनर आर्किटेक्ट म्हणजे इंजिनियर आहेत, बैलगाडीचे इंजिनियर आहेत. आमची चांगलीच गेअरवाली सायकल होती. टायर बघा तुम्ही, त्या हिरोच्या सायकलचे टायर काढून इथे लावल्यात. सायकलचं का? सायकल विकली, ती सायकल विकली त्याचे 300 रुपये भेटले. वा. आता बैलगाड्या शर्यतीने लावाल का पैसे? 300 रुपये शिवावं लावू आमचे. हो माहित आहे. ये मजा वाटते पण भीती पण जाम वाटते, कारण की पडला ना इथे दगड आहे सगळी, खडकांवर कचक्यान पडू, कचक्यान पडेल आणि पटकन हड्डी तुटेल एकूच. समजून पण येणार नाही की कुठे लागला आणि कुठे नाही, सांगता पण येणार नाही असं लागेल. मस्त वातावरण पण छान एकदम, निसर्ग बघा. मोती रेसिंग लावता. अटॅक मोते. खूप मजा केली आम्ही आता इथे. आता चला घरी जाऊन फ्रेश वगैरे होतो. मला क्लासेस लावायचे आहेत कॉम्प्युटरचे. सो गावात आहे आमच्या 2-3 क्लासेस आहेत, तिथे जाऊन बघतो काय बोलतायत ते. कारण की प्रणवला पण MSCITचा क्लास लावायचा, जस्ट 11वी झाली आहे. सो फ्री बसण्यापेक्षा काहीतरी क्लासेस वगैरे लावायचा विचार आहे. पप्पा पण बोलले, सो मी पण बोललो की बाबा हा लावून घेऊ. तर मला पण एडिटिंगचं लावायचं आहे. लास्ट टाइम तुम्ही बघितलं असेल मी लावलं होतं, तो अर्ध्यातच सोडलं होतं. तिथे पण फीस भरली होती, 10,000 रुपये तिथे भरले होते आम्ही, आणि काही फायदा झाला नाही. कारण की मी 1 वीकच गेलो प्रॉपर. 1 वीक म्हणजे 5 दिवस गेलो फक्त. मी 5 ते 6 क्लासेसच अटेंड केले मी. बाकी तर कॉम्पिटिशनलाच जायचो, सो तिकडे जायला भेटायचंच नाही मला, क्लास बुडायचा माझा. आणि मग त्यानंतर मी पण गेलो नाही, ते त्यांचं बोलणं पण झालं नाही. जाऊ द्या, आता बघू, जाऊया आपण क्लासला. आवडेल तर, म्हणजे ते किती फीस बोलतात त्याच्यावर, कारण की आम्ही टोटल 4 जण आहेत. 3 जण MSCITसाठी आणि 1 जण व्हिडिओ एडिटिंगसाठी आहे. बस गाडी रुकाव. आता तुम्ही विचार कराल इथे कशाला आलं. इथे आम्हाला माहीत पडले की एक अनजान व्यक्ती आमच्या गोठ्यामध्ये आला होता, त्याचे मृत्यू काढून घेतले. पाहूया कुठे आहे तो. कुठे आहे मित्रांनो? ए बाबांनो, भयंकर गोष्ट आहे, लांब राहा. जिवंत तो आता मंगूस पालाला मुंडी घेऊन जिवंत पण मेले नाही मुंडी का तिथंच. जिवंत दादा. बाबा बाबा बाबा. तर हे बघा भावांनो, इथं काय दिसलं यो भयंकर. इकडे आमच्याकडे राहणे म्हणजे ना खूप भीतीदायक गोष्ट आहे. मग बघा असा पूर्ण जंगल इलाकाच आहे आमच्या साईडला मागे. आणि इथे जाम मोठा तो. बघायचं तुला बघला ना. आता जा घरा, चला निघा पटकन निघा. बाय बाय ब्रो. तरी सांगितलेला इथे येऊ नको, तू ऐकलाच नाही आमचा. हा थांब. ही नागिन आहे, नागिन. खरा रूप घे तुझा, खरा रूप घे बाय. खरा रूप घे. अय पोरी, इच्छाधारी नागिन नाही. खरा रूप घे तुझा. चल ए खरा रूप घे. कुठं बघला तुम्ही? कुठं बघितला? वर्षा वरून इथे खाली मारली. पुरी एक मी करतो शेपूट दिसतंय, डोका काय ना बघता तर एंगाली डोका उसुस करता. तो पलाला बरोबर मुंगसानी पटकन पकडला. बाबा हे झोंबी माणसं असं झाली. मग मी गेलो बाल्याला बघायला, मला लई भीती वाटायला लागली, घाबरलो. मग बराच किती मोठा तो. हा मुंगसानी बघला तो एवढा जाड दिसत. हा तो फुसफुस ना लगे करी का ना तू माझे हिरू नको असाच आहे सेम. तू देख नाही का आता? हो बघायला गेलतो ना. मारायला रे बघू नका. बस रे बस आहे, थांबा रे. हे बस झाला रे, जास्त मारलं. सगळ्यांना मारेल मी, सगळ्यांना. चला आता चला घरी चला.
इथं वांगी बिंगी मस्त वांग्याचं शेती मला वांगी आहेत जाम इथं ना बाबू. काय इथे वांगी आहेत. वांगी दाखव, कुठे आहेत वांगी? हे बघ वांगी. हे काय वांगा बोलतो त्याला, काय बोलतात? वांगा ना. वांगी खायची आपण, पलवायची नको, आई मारी. डेट आहेत बाबू. काय बडा आहे हा ग बाबा 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 कवरा होता बाबा बाबा बाबा. या साईडला बदक आहेत, बदक. चला नको नको, चला 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 चला. आता जाऊन मी फ्रेश होतो, हातपाय माखल्यात माझे पूर्ण, परत धुवावे लागतील मला. आणि मग मला जायचं क्लासेससाठी पण बघायला जायचं ना आपल्याला, तर तिथे जाऊन येऊ. तनिष बाबूची बैलगाडी बघा कशी पलात गो. सर्वेश जावा आवरा. आता काय बनवले जेवायला आम्हाला? व्हेज जेवायला भेंड्याची भाजी बनवली ती, आणि घेवडा बटाटा बनवला, भाकरी बनवल्या, दुसरा काय नाही. नॉनव्हेज वाल्यान बराच आहे का बघा. नॉनव्हेज साठी ज्याला खाय बांगड्या बनवल्या, बांगडा आणि सोडव. बरं आम्हाला नाही काय आयटम दौर दे. संकेत ही बघा आमची ब्लॅक ब्युटी म्हणू. आपला शिवा आलेला आहे, शिवाला आणायला चाललंय बघा. तिथं गाडी लागेल आता. तो बघा शिवा आपला. शिवा बाबा पळाला. अरे शिवा हा खाला. रोहनच्या बाबाला फोन कर सांगितला तुला. बाबाचा फोन आलता. बाबाला फोन कर. इसको याला आटला पकड. अरे सोडायचं मला खेचत नाही होतं तरी इतकं. अरे मी केवढा खेचले त्याला, मला खेचत नाही. कोण याला ना कुठे लागला तुझ्या? वा 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 वा, मला आवडला. कसा पडला? ती गाडी मागली तुम्ही? हा गाडी बघ आम्ही बनवली. अच्छा ते आपल्या गाडीवरनं पडला का? डायरेक्ट तोडला. कोणी? अंकेला दादानी. कोणी ओढला? नाही गाडी तोडत दादानी. तोला दादानी तोडला. माझं नाव नको देऊ. आता बोल बाबू, सर्वांना बोल गुड नाईट, जय श्रीराम बोल. इकडे बघ, कॅमेऱ्यात बघ. बोल बोल इकडे बोल. सर्वांना भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बोल पटकन बोल. बोल तुला चॉकलेट भेट. हा चॉकलेट भेटेल, पटकन बोल. मी सांगतो तसं बोल. मी सांगतो तसं बोल. गाईज अख्खं चिकनी चुप ना. चुप ना. गाईज गाडी भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. भेटूया बोल भेटूया भेटूया नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ब्लॉग मध्ये. सर्वांनी बोल. जय श्रीराम. जय श्रीराम. डायरेक्ट पॉइंट वर आला. बोल बाय बाय. बाय बाय.